नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पालघर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति पश्चिमेकडचा तो जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा, महाराष्ट्रामध्ये अस्तंभा हे महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? अस्तंभा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अस्तंभा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, गायखुरी आणि अंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? अंबागड बघा, या ठिकाणी गायखुरी आणि अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, भंडारा या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाबळेश्वर ठिकाण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खूप महत्त्वपूर्ण ते ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री बघा पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या? बघा, नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो पूर्णा नदीच्या त्या उपनद्या आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी बघा, महाराष्ट्रामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भीमा नदी खोरे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठी? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जालना हे शहर विद्यार्थी मित्रांनो कुंडलिका नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, साने गुरुजी यांचं स्मारक विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, माणगाव या ठिकाणी बघा साने गुरुजी यांचं स्मारक आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, गोंडावणा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोंडावणा हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे?
बघा गोंडावणा विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, पानशेत हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पानशेत हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पानशेत बघा विद्यार्थी पानशेत हे आंबे नदीवर आहे आणि ते पुणे या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, सालवर्डी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी बघा, सालवर्डी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सालवर्डी बघा सालवर्डी विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामधले गरम पाण्याचे ते झरे आहेत। प्रश्न क्रमांक 16 बघा, बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी बघा, बालकांसाठी बघा स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी बघा, बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा नंदुरबार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा बॉम्बे हाय हे पुढीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी बघा, बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? बॉम्बे हाय बघा, बॉम्बे हाय विद्यार्थी मित्रांनो पेट्रोलियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा, मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी बघा, मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, परळी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा, माझगाव डाक हे खालीलपैकी माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक बघा 21 बघा, कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात? बघा कोकणामधल्या नद्या विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोकणामधल्या नद्या विद्यार्थी मित्रांनो पश्चिम वाहिनी नद्या असतात। प्रश्न क्रमांक बघा 22 बघा, खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केली होती? बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली होती? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, मोतीलाल नेहरू यांनी बघा स्वराज्य पार्टीची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक बघा 23 बघा, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधीजी यांनी बघा सविनय कायदेभंग चळवळ ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1930 मध्ये महात्मा गांधीजी यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू केली होती। बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं? बघा कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कलम 280 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वित्त आयोग यांच्या संबंधीचं ते कलम आहे। प्रश्न क्रमांक बघा 25 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, ते लोकसभेला जबाबदार असते। ऑप्शन क्रमांक 26 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी ही खालीलपैकी किती प्रकारे अंमलात आणता येते? भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी ही खालीलपैकी किती प्रकारे अंमलात आणता येते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारे आणीबाणी ही अंमलात आणता येते। राष्ट्रीय आणीबाणी असेल, आर्थिक आणीबाणी असेल, राज्य आणीबाणी असेल, 3 प्रकारे आणीबाणी ही अंमलात आणता येते। प्रश्न क्रमांक बघा 27 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी? भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1951 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 28 बघा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला? भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 29 बघा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली? एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील, बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही मोहीम सुरू केली होती। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील मानवी शरीरामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 या ठिकाणी इंद्रिय संस्था कार्यरत असतात। दुसरा क्रमांक बघा पुढचा बघा मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते? मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते? बघा वजनाच्या एकूण 17% पाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक बघा पुढचा बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र होय? बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच बघा एस्टिओलॉजी या शास्त्रामध्ये हाडांचा अभ्यास हा केला जातो। बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू वनस्पती बघा रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो वनस्पती बघा रात्रीच्या वेळी बघा कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा ऑक्सिजन या वायूंचा शोध खालीलपैकी बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? ऑक्सिजनचा शोध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन या वायूचा शोध या ठिकाणी लावलेला आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रथम कमाल जमीन धारण कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? बघा प्रथम कमाल जमीन धारण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा सन 1962 मध्ये हा या ठिकाणी कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा ऊस संशोधन केंद्र पुढीलपैकी ऊस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील पाडेगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात? बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बूस्टर हे थंड वारे कोणत्या देशामधून वाहतात? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील न्यूझीलंड या देशामधून विद्यार्थी मित्रांनो बूस्टर हे थंड वारे वाहतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणत्या? अति जास्त बघा पर्जन्याचं प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर मेघालय राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारताचं मुख्य पीक खालील बघा भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? भारताचं मुख्य पीक बघा तांदूळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचं हे या ठिकाणी मुख्य पीक आहे। बघा पुढचा प्रश्न बघा राजस्थानमध्ये खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी या ठिकाणी बघा राजस्थानमधलं बघा खेत्री हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? खेत्री हे ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तांब्याच्या उत्पादनासाठी खेत्री हे ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका? बघा इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी? बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी ही केली होती। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ महात्मा गांधीजी यांनी बघा दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता? बघा दांडी यात्रेला प्रारंभ बघा विद्यार्थी मित्रांनो 12 मार्च सन 1930 मध्ये महात्मा गांधीजी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ हा केला होता। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी बघा ट्रिब्यून नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं? ट्रिब्यून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो ट्रिब्यून हे वर्तमानपत्र लाला लजपतराय यांनी ट्रिब्यून या नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर बघा जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता? बघा अनंत काणेरे यांनी जॅक्सनचा वध या ठिकाणी केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा? बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा सन 1773 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक भारताच्या अणुशक्ती आयोगाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील डॉक्टर होमी भामा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा
देशी भाषिक वर्तमानपत्रे कायदा बघा सन 1878 खालीलपैकी कोणत्या वायुसराच्या कालावधीमध्ये तो संमत देशी भाषिक वर्तमानपत्रे कायदा सन 1878 खालीलपैकी कोणत्या वायुसराच्या कालावधीमध्ये तो संमत झाला होता? तर लॉर्ड लिटन यांच्या बघा कालावधीमध्ये तो संमत झाला होता. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते? बघा सन 1891 मध्ये या ठिकाणी ते पुस्तक प्रकाशित झाले होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? BSF बघा BSF स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन 1965 मध्ये विद्यार्थी मित्रांनो BSF ची स्थापना ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा महाराष्ट्राने बघा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. 9.36% एवढं क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राने भारताचं हे व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला जागतिक ओझोन दिवस? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. 16 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ओझोन दिवस असतो. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला मध्यरात्रींचा सूर्यांचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर नॉर्वे देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 5 बघा, सूर्यमालेमधला विद्यार्थी मित्रांनो सर्वात तेजस्वी ग्रह पुढील सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा शुक्र ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून? तर 1 ऑगस्टच्या दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो महसूल वर्षाची सुरुवात ही होत असते. प्रश्न क्रमांक बघा 7 बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा हा येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान बघा फोंडा हा घाट लागतो. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीच्या काठी वसले? बघा खालीलपैकी कोणते शहरे हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहेत? वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर? बघा उजनी हे धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा उजनी हे धरण बघा उजनी धरण विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, केळी उत्पादनामध्ये देशामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य बघा केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालील बघा पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पवना बघा पवना हे पुणे जिल्ह्यामधला या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे? बघा अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? अलिबाग तर रायगड जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक बघा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1951 मध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी यकृत ग्रंथी सर्वात मोठी ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कोणती लस शोधून एडवर्ड जनर या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जनर तर त्यांनी देवीची लस शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक बघा 20 बघा, लाल रक्तपेशी खालीलपैकी किती दिवस जगतात? बघा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगत असतात लाल रक्तपेशी? तर विद्यार्थी मित्रांनो
या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 15,000 प्रश्न असेच तुम्हाला 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर, नोट्स, मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.